जेल रोड पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने आंतरजिल्हा आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या 35 मोटारसायकली हस्तगत केल्या। एक इसम चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी हेवन टॉवर शनिवार पेठ सोलापूर इथं आला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून जेल रोड पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकानं तिथं सापळा लावला असता त्या ठिकाणी एक इसम मिळून आला। त्याच्या ताब्यात जेल रोड पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील चोरीला गेलेली मोटारसायकल MH13 DL 5856 ही मिळून आल्यानं ती जप्त करण्यात आली। आरोपी शंकर भरत देवकुळे राहणार वैराग रोड तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्याच्याकडे सदर बाजार पोलीस ठाण्याकडील 6 मोटारसायकली, फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील 3 मोटारसायकली तसंच जेल रोड पोलीस ठाण्याकडील 2 अशा एकूण 11 मोटारसायकली, त्याचप्रमाणे पुणे शहर, पिंपरी चिंचवड, ठाणे शहर, मुंबई शहर, सांगली शहर येथील एकूण 24 मोटारसायकली अशा 35 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या। याबाबत अधिक माहिती पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली। 31/10/2025 रोजी जेल रोडच्या आपला कॉन्स्टेबल्स श्री युवराज गायकवाड, श्री उमेश सावंत यांना टेक्निकल इंटेलिजन्स आणि गुप्त माहितीदार नुसार मिळाला माहितीवरून चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्याच्या बद्दल त्यांना गोपनीय माहिती मिळाला आणि त्यावरून त्यांनी कारवाई सुरू करून डीबी पथक प्रमुख श्री संदीप पाटील आणि त्यांच्यासोबतच्या सर्व साथीदारांनी संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यात जेल रोड पोलीस स्टेशनच्या पहिला एक गुन्हे 478 या वर्षाच्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात त्यात गेलेले मोटरसायकल रिकवर केलं। आरोपी शंकर भरत देवकुळे राहणार मुक्काम पोस्ट वैराग रोड तालुका धाराशिव त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांच्याकडून आणखी अशा गुन्हा त्यांच्या हातातून घडलेल्या आहेत त्यांनी केले त्याबद्दल माहिती काढून सोलापूर शहराच्या जेल रोड पोलीस ठाण्याच्या 2, सदर बाजार पोलीस ठाण्याच्या 7, फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या 3 अशा सोलापूर शहराच्या एकूण 11 गुन्हे उघडकीस आणून 11 मोटरसायकल रिकवर केलेला आहे। सोबतच पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, ठाणे शहर, मुंबई शहर, सांगली या ठिकाणीतून चोरी गेलेल्या आणखी 24 मोटरसायकल असा एकूण 35 मोटरसायकल हस्तगत केलेल्या आहेत आणि यापैकी 3 मोटरसायकलच्या अजून जरा वर्णन नंबर आणि जे चेसिस नंबर आहेत ते डिस्टर्ब झाल्यामुळे अजून आयडेंटिफाय नाही झालेला आहे, तेही आता लवकरात लवकर होईल। आता हे सर्व संबंधित युनिटला कळवण्यात येईल आणि त्यांनी पुढील कायदेशीर कारवाई करणार आहे। आपलं जे 11 मोटरसायकल जे आहे ते आम्ही लवकरात लवकर संबंधित व्हेकल ओनर्सला संवाद साधून त्यांना परत देणार आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली जेल रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक गुन्हे भाऊराव बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक फौजदार MD नदाफ, सहाय्यक फौजदार शरीफ शेख, सहाय्यक फौजदार गजानन कणगिरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी बाबर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अब्दुल वहाब शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंत माने, पोलीस नाईक भारत गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल उमेश सावंत, युवराज गायकवाड, संतोष वायदंडे, इकरार जमादार, कल्लप्पा देकाणे, राजपाल फुटाणे, विठ्ठल जाधव, साईनाथ यसलवाड, सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, परिमंडळ कार्यालयाकडील पोलीस नाईक अय्याज बागलकोटे, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड यांनी बजावली।